नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कोकणातील पहिला केशर आंबा दाखल। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कोकणातील पहिला आंबा दाखल झालाय। कोकणातील देवगड येथून केशर आंब्याची पेटी एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाली आहे। कोकणातील आंबा हंगामाचा विचार केला तर गेल्या वर्षी शेतकऱ्यांना 90 दिवसांचा हंगाम मिळाला होता, मात्र यंदा पावसामुळे 60 दिवसांचाच हंगाम मिळणार आहे। दरवर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होणारा आंब्याचा हंगाम यावर्षी मार्चमध्ये सुरू होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। येणाऱ्या 8 ते 10 दिवसात आंब्याच्या अजून पेट्या दाखल होतील। आज दाखल झालेल्या 5 डझनाच्या केशर आंब्याच्या पेटीची किंमत जवळपास 15,000 ते 16,000 आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। यंदा केशर ह्या जातीनं यंदा त्याचा मुहूर्त झालेला आहे। वाघोटन मधले एक शकील मुल्ला नावाचे प्रगतिशील शेतकरी आहेत देवगड तालुक्यातले, त्यांनी आज ही आंब्याची पेटी पाठवलेली आहे आणि येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये त्यांच्याकडे जवळ अशा 10 ते 15 पेट्या आहेत। ते आता येत्या 8 दिवसामध्ये त्या सुद्धा पेट्या मार्केटमध्ये विक्रीला येतील। आणि यंदा जर हंगामाचा जर आपण विचार केला यंदा कोकणातल्या हंगामाचा, तर गेल्या वर्षी जवळजवळ 90 दिवस शेतकऱ्यांना हंगाम मिळाला होता, परंतु यंदा तो 60 दिवसाचा हंगाम मिळणार आहे। कारण यंदा पाऊस जवळजवळ नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असल्यामुळे यंदा आंब्याचा हंगाम जो आहे तो उशिरा चालू होणार आहे। म्हणजे 15 ते 20 मार्च नंतरच खरा आंबा हंगाम सुरू होणार आहे। परंतु सुरुवातीला काही शेतकऱ्यांकडे कोणाकडे 10 पेट्या, कोणाकडे 15 पेट्या, कोणाकडे 20 पेट्या, अशा ह्या ज्या पेट्या आहेत हे येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये मुंबई मार्केटला यायला सुरू होतील। परंतु खरा जो हंगाम आहे तो 15 ते 20 मार्च नंतरच यंदा खरा हंगाम चालू होणार आहे। किती रेट आहे सध्या 5 पेटी? आता आज एक 5 डझनाची जी केसरची पेटी आलेली आहे तिचा अंदाजे रेट 15 ते 16,000 रुपयाने पेटी विक्रीला गिराईक भाव भरेल असा आमचा अंदाज आहे। विद्यार्थ्यांनो, इंजिनियर व्हायचंय की डॉक्टर? स्मार्ट अकॅडमी आपल्यासाठी सुरू करत आहे MHT CET चा क्रॅश कोर्स।